मल्चिंग करताना छटाच्या आधी मल्चिंग करा. म्हणजे रूट स्टोर ही मुळीने केलेलं स्टोर आणायच्या मुळे जाणार नाही, त्या बर्निंग होणार नाही. ह्याच्यापुढचं बाग एकसारखी फोडायची असेल तर पानं असतानाच एक पाण्याचा खताचा डोस द्या. त्यात देत असताना आपण पोटॅश ऍप्लिकेशन देत असतो. मी जरा कॉम्बिनेशन मध्ये सांगतो पाणी आणि खत काय दिलं पाहिजे काय नाही. बाग चांगली फुटायची असेल तर तुमचा पोटॅश ऍप्लिकेशन तुम्ही एप्रिल छाटणीला छाटायच्या वेळेला करू नका. फॉस्फेट आणि नायट्रोजनचा वापर करा. आता एक गोष्ट अशी पण माझ्या निदर्शनास आली की आम्ही आमच्या लॅबमध्ये ज्या वेळेला आम्ही 5 दिवस मातीसारखा ॲग्रोनॉमिस्ट आम्ही चेक करत असतो आणि डेटा तयार करायला लागलो तर त्यात असं दिसून आलं की आपल्या बागेला मला पुण्याच्या बागेला गेल्यावर थोडा आला नाही. का आला होता? थोडा आला नाही. हळूहळू का आला नाही? तर त्या तपासणीतल्या रिपोर्ट मधला देवी सर असा अंदाज घेत गेलो तर त्याच्यात असं दिसून आलं की आपल्या बागेला जास्त नायट्रोजन झाल्यामुळे घड येत नाही ती, वाढ जास्त झाली की घड येत नाही ती. म्हणून बऱ्याच लोकांनी नायट्रोजन गॅसच बंद केले. अतिरिक्त पावसामुळे बराच नायट्रोजन लिचाव झालाय. मातीत सोडियम क्लोराईड बायकार्बोनेट वाढल्यामुळे झाडाला आणि पीएच वाढल्यामुळे म्हणजे पीएच आणि एसी वाढल्यामुळे मातीतला नायट्रोजन झाडाला घेता येणार झालाय. त्यामुळे आपल्या बागेत झाडांची संख्या आणि साईज कमी बसायला लागल्या. ही जाणीवपूर्वक जबाबदारीने मी या व्यासपीठाला सांगतो. तुम्हाला नायट्रोजन देणं गरजेचं आहे आणि अशा ठिकाणी उन्हाळ्यात नायट्रोजन देत असताना अमोनियम सल्फेटचं मी रिकमेंड करेन की 15 किलो पर एकर तुम्ही अमोनियम सल्फेट टप्प्याटप्प्यानं बाग छाटायच्या आधी छाटल्यानंतर आणि त्याच्याबरोबर फॉस्फरस देणं गरजेचं आहे. पोटॅश ठेवू नका. कारण आपल्या बागेला शेवटच्या टप्प्यात द्राक्षाला साखर येण्यासाठी आपण पोटॅशचं ऍप्लिकेशन भरपूर केलेला असतं. तो पोटॅश त्या झाडात स्टोर आहे, त्या मुळीच्या जवळ स्टोर आहे. पान नेट शेवटच्या टप्प्यात भरायच्या स्टेजला झाडाची डिमांड पोटॅशची जास्त असते आणि पोटॅशची डिमांड जास्त असल्यामुळे झाडात पोटॅश वाढलेला असतो, नायट्रोजन आणि फॉस्फरस कमी असतो. त्यामुळे एप्रिल छाटणीला चांगली बाग फुटण्यासाठी तिथं मगाशी त्यांनी 1261 सांगितलं तर 1261 तुम्ही ड्रिपनं बाग छाटायच्या आधी द्या. छाटल्यानंतर पिऊ नका. पाण्याची गरज नसल्यामुळे खत पिऊ नका. छाटायच्या आधी द्या. 1261 द्या. किंवा 1261 मधला नायट्रोजन 12 आहे परंतु आपल्याकडे नायट्रोजनच्या बाबतीत अवेअरनेस नाही. आपण टोटल नायट्रोजन मेंटेन करत नाही. आपण म्हणतो 1261 दिले नायट्रोजन द्या, 13 दिवस दिला नायट्रोजन द्या, आणखी काय दिलं कॅल्शियम नायट्रेट दिला नायट्रोजन द्या. ह्यातला नायट्रोजन हा NO3 म्हणजे युरिया फॉर्म मधला नायट्रोजन आहे. परंतु वनस्पतीला जी तयार घेतलेलं अन्न आहे, पाना वाटेल जे अन्न उचल केलं आहे त्याचं प्रोटीन कन्व्हर्शन व्हायला NO3 म्हणजे युरियातला नत्र, NH4 म्हणजे अमोनियम सल्फेट मधला नत्र आणि अमाइड कार्बन मधला नत्र तिसरा. तो टोटल नायट्रोजन आपल्याकडे दिला जात नाही. हा टोटल नायट्रोजन तुम्ही एप्रिल छाटणीच्या अगोदर द्या, पानं असताना द्या. बाग छाटल्यानंतर खत द्यायचा प्रयत्न करू नका. पाणी जास्त झालं तर बाग चांगली फुटत नाही. बऱ्याच बागायतदारांचा असा एक प्रॅक्टिकली अनुभव आहे, ज्या बागेला पानं पिवळी पडली, पाणी कमी पडले छाटताना ती बाग चांगली फुटली. बरोबर आहे का? याचं कारण काय? रिक्वायरमेंट पाण्याची नाही आणि कमी रिक्वायरमेंट असताना पाणी आपण जादा देतो म्हणून बाग एकसारखी फुटत आहे एप्रिलला. म्हणून पान आल्यापर्यंत खत द्या. छाटणी झाली की पाणी पिऊ नका, खत पिऊ नका. जवळजवळ आता मी या जमिनीत माझ्या हलक्या जमिनीतला करायला फक्त त्याला पाण्याचं कोटिंग आहे. वरचा थर पडला म्हणून लगेच पाणी पिऊ नका. पहिल्या 9 इंचात तुमच्या जरा थोडंसं कष्ट घ्या बेडलं घेऊन त्या पोताला आणि मुटका तयार होतो का बघा. पहिल्या 9 इंचात जर मुटका तयार होत असेल तर बागाला अजून पाण्याची गरज नाही. म्हणजे 10 इंचात साधं सोपं पाणी तपासायचं गरज आहे का नाही.
समजा जर तिथे असं मोठा व्हायला लागला तर पाणी गरज नाही देऊ नका. आणि पहिलं 10 दिवस 1 सेकंद सुद्धा पाणी चालू नका. 1 सेकंद 10 दिवस. त्याच्यानंतर तुम्ही उघडून बघा छाटणीनंतर. मग तुम्हाला पाणी द्यायची गरज आहे का नाही ते पुढे कळलं. माळाच्या जमिनीत सुद्धा फक्त अति खडकाळ जमीन आहे, रिपिंग केलेली जमीन आहे, त्या मातीला मात्र थोडस पाण्याची गरज असते. त्यावेळेला मात्र पाणी बघून घ्या. ज्यानं मल्चिंग केलं त्यानं 15 ते 20 दिवस छाटणीनंतर पाणी खत काहीच देऊ नका. तुमची बाग चांगली पडेल. म्हणून मशनीवर पण विश्वास ठेवू नका. सगळ्या थोडस आपलं प्रॅक्टिकली सुद्धा बागेत रोज राहून असावं आणि त्या बागेतली माती आणि पाण्याची गरज किती आहे ही तुमच्या बागायतदारीत लक्ष देऊन करा. बऱ्याच बागायतदारांची अशा अवस्था आहे की बाग छाटणी की कोण तिरुपतीला जातो, बागाला पैसे आलेला असते, कोण आता आलेल्या बागायतदाराची लेक्चर आलाय. रोज बघा असे पांढरे किती कापड लावून दगड मात्या कुठं कार्यक्रम आणि कोणाचा कार्यक्रम असला तर आणा साहेबांना बोलले घरी गाड्या